रडू नका. जावे, या आपल्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा चुराडा झालेला आहे बघ. आपल्या हातात आता काय उरलं नाही. भाऊ भाऊ, आपणच खचलो तर मग कसं होणार? काय ग सावे, आपण किती ठरवलं की नाही खचायचं नाही खचायचं, नाही हो. या शाळेचा विचार मनात जवळ येतोय की नाही, तेव्हा अंगात जीवच उरत नाही मग. भाऊ या तुम्ही, बसा इथे, बसा. भाऊ, आपण नेहमी चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा. तुम्हीच सांगता ना, अशा वेळी सखूची उदाहरणं डोळ्यासमोर आणायची. भाऊ, तिला पण लोकांनी किती त्रास दिला, किती वाईट वेळ आणली, पण तरी तिचा तिच्या पांडुरंगावरचा विश्वास कमी नाही झाला. भाऊ, तुम्हीच सांगितलं ना, अहो काम म्हणजे पांडुरंग. मग आपण आपल्या पांडुरंगावरचा विश्वास का कमी होऊ द्यायचा? आपण आशेनं पुढे चालत राहायचं. कधी कधी मन निराशेच्या अंधारानं भरतं, तेव्हा सखूची विठ्ठल भक्ती, तिच्या श्रद्धेचा महिमा डोळ्यासमोर आणायचा. या तुम्ही, चला. भाऊ, आता संकटांना घाबरायचं नाही. आपल्या पांडुरंगावर कायम विश्वास ठेवायचा आणि सगळ्या विरुद्ध सखू सारखं पाय रोवून लढायचं. देवा, आमची शाळा आधीसारखी उभी करायचं बळ आता तूच दे बघ. कोण आहे? मी इरा, चहा आणलाय. हा, तिथं टेबलवर ठेवा.
ते चहा. मी चहा घेतो, तुम्ही येऊ शकता. तुम्ही ठीक आहात ना? मला जास्त लागलंय का? एकदा बघू का? नाही नाही नाही, मी ठीक आहे, एवढं काही लागलं नाही. तुम्ही या. मला आहो जाहो नाही केलं तर आवडेल ना. मला सवय आहे तशी. चेंज करायचं आहे मला. काय बघताय तिकडे? नाही काय नाही. चेंज या. हो हो. भाऊराव यांच्या निष्काळजीपणामुळे शाळकरी मुलांचा जीव धोक्यात. या घटनेमुळे सामाजिक सेवा संस्थांच्या सुरक्षा आणि जबाबदारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अपघाताचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सावी, सावी तुला हॉस्पिटल. सावी, सावी, हा काय बघायलीस? भाऊ हे बघा. घरकुल निवासी शाळेतील अपघात प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू. भाऊराव नाईक यांना अटक होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या घरकुल परिसरातील एका निवासी शाळेत एक मोठा अपघात झाला आणि त्यात अनेक मुले जखमी झाली. एका छोट्या मुलीची प्रकृती गंभीर आहे आणि तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. भाऊ अहो हे सगळं मुद्दाम करतायत लोक. कोणीतरी फसवण्यासाठी हे सगळं व्हायरल करते. तुम्ही नका काळजी करू. आपण एक काम करू, या सगळ्यांच्या बाबतीत ना आपण पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करू. नाही सावी, असं काही जास्त उपयोग होईल असं वाटत नाही. भाऊ अहो आपलं काय बोलणं झालं आता. पांडुरंगावर विश्वास ठेवा. परशा भाऊ तुम्ही या जरा. या ना इथे बसा. या. ए परशा
ये पटकन ये. ये धर. हा असा फोन धर. रेडी? कावे काय करायलीस तू? भाऊ जशास तसं उत्तर देते. तुम्ही फक्त बघाच आता. रेडी वर्षा? नमस्कार मंडळी. आमच्या शाळेतल्या खोल्या पडल्यांची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. ते जरी खरं असलं तरी आमची शाळा धोकादायक होती हे सगळं खोटं आहे. आमची शाळा धोकादायक नव्हती आणि नाहीये. आता मी आमच्या शाळेतल्या एका दुसऱ्या वर्गात उभी आहे. हे बघा. या आमच्या शाळेतल्या भिंती आहेत. अहो असं जर असतं तर शिक्षणाची इतकी वर्ष सेवा करणारे आमचे भाऊ त्यांनी मुलांना इथे एक क्षण तरी ठेवलं असतं का? अहो ज्या माणसानं बी पेरलं, झाड फुलवलं, ते झाड पडताना तो माणूस कसं काय बघू शकतो? आमची शाळा पडली नाहीये, ती कोसळली अचानक. आणि या सगळ्यांमध्ये श्री भाऊराव नाईक यांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, या अशा अफवांना बळी पडू नका. थँक्यू. दया भाजी जरा मुळमुळी झाल्या असा खाडा पाहिजे होता झणझणीत. मी काय म्हणते दया, खाडा काढाय का बघी असं झणझणीत लागलं पाहिजे खाडा. मला काय बोलायचंय? पाणी दे पाणी. ऐक ना, मी हात जोडते तुझ्या पुढे. तू कोणाला काही सांगू नकोस हा. आणि मी खरं सांगते, देवीची शपथ, मी निघालेच होते इराला आणायला. अरे ऐकून ऐकून मला कंटाळा आला. तुझ्या त्यानं काय होणार नाही. त्यामध्ये काय होईल, आज येतो उद्या येतो परवा येतो. त्यामध्ये नुसतं आज उद्या परवा करत माझ्या पोरगीचं लग्नाचं वय पुढं 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 सरल. नंतर कोण करणार तिच्या बरोबर लगीन? हळू. मी ये ना, मी तुला शब्द देते. मी ना धैर्याला तयार करते इरासोबत लग्न करायला. पण तू शब्द तुझा ठीक आहे. माझी लाडकी बहीण म्हणून तुला मी डिस्काउंट देतो. 2 आठवडे. 2 आठवडे म्हणजे किती? 14 दिवस कर. धैर्याला लग्नाला तयार कर. दिवस आई मी अरे ये भाचा ये. एवढं टेन्शन मध्ये का दिसायलेस? काय झालंय? अरे ये भाचा ये. काय नाही रे, काळजी रे. अरे आईचं काळीच ते. टेन्शन घेणारच. आपल्या भावासमोर मन मोकळं करत होती. म्हणत होती काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. अरे लग्नाचं म्हणजे त्याची काळजी करायची काही गरज नाही आई. मी तुला आधीच सांगितलंय, मी इतक्यात लग्न करणार नाहीये. दाखला मला निघायचं ना. आणि अगोदर आपल्याला हॉस्पिटलला जायचंय आणि तिथून मग ऑफिसला जायचं. चला. येतो आई. मामा येतो.
काय म्हणाला तू? काय म्हणाला? त्याला लग्नाला तयार कर. 2 आठवडे, फक्त 2 आठवडे राहिले. म्हणजे किती? 14 दिवस. हाय तर आमच्या शाळेतल्या खोल्या पडल्यांची बातमी तुमच्यापर्यंत पोचलीच असेल. हे सगळं खरं असलं तरी आमची शाळा धोकादायक आहे. हे सगळं खोटं आहे. अहो, असं जर काय असतं तर शिक्षणाची इतकी वर्ष सेवा करणारे आमचे भाऊ, त्यांनी मुलांना इथे एक क्षण तरी ठेवलं असतं का? वातावरण चांगलंच तापायला लागलंय. हीच वेळ आईला सांगायची की हे सगळं आपण केलं होतं म्हणून. चल. अरे दादा थांबकी. वातावरण अजून तापू दे. वातावरण अजून तापलं का नाही का मग आपली योजना त्यावर भाजायची. म्हणजे जरा नीट सांग की. हे तो भाऊ आहे ना, तो आता स्वतःहून शाळा सोडल आणि शाळा आपल्या ताब्यात आहे. मग आयटीत सांगायचं का हा प्लॅन आपला होता. दीपे अजून शाळेची दगडं पण मोकळी झालेली नाहीत. कुठल्या तोंडानं भाऊंसमोर विषय काढायचा? खतायचं नाही त्या तोंडानं. अहो, हीच वेळ आहे ती शाळा विकून विषय मोकळा करायची. काल बघितलं का नाही ते हॉस्पिटलमध्ये मुजुमदारांनी आपल्या भाऊंना किती मदत केली. हे बघ दीपे, तू काय पण बोल, पण भाऊ कधीच ती शाळा विकायला तयार होणार नाहीत. होय की होय, माहितीये मला. म्हणून तर तुम्हाला सांगायला लागल्या, तुम्ही त्यांना तयार करा. मुजुमदारांना शाळा विकण्याचा हा बेस्ट चान्स आहे आपल्याकडं, कळलं? मुजुमदारांच्या मनासारखी जर आपण त्यांना शाळा विकली की नाही तर आपलं ही सगळं प्रकरण ते दाखतील. जरा डोक्याकडनं हालचाल करा. समाजसेवेच्या नावाखाली पोरांच्या जीवावर उठले भाऊराव नाईक. शाळेतील अपघाताने सामाजिक सेवा, संस्थांच्या सुरक्षा आणि जबाबदारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सावी, तुला पाणी वगैरे काय हवंय? नाही, नको. सावे, तू व्हिडिओ बनवलास ते बरं केलंस. व्हिडिओ बनवलाय, खरे एक प्रश्न अजून त्रास देतोय बघ. भाऊंची खोटी बदनामी करण्याचे किडे कोणाच्या डोक्यात वळवळत असतील? तेच काही कळत नाहीये मला. सावे, त्या दिवशी शाळेत नेमकं काय झालं होतं? अगं, मी अथर्वला न्यायला म्हणून शाळेकडे गेले होते. अचानक खूप मोठा आवाज आला.
कसं आहे आमचं पिल्लू आता? पिल्लू छान आहे आता. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. घरी जायला हरकत नाही. डिस्चार्जची प्रोसिजर करायला घ्या. घरी घेऊन जाऊ शकतो ना? हो, पण तिची नीट काळजी घ्या. चालेल. थँक्यू डॉक्टर. तू इथे थांब, मी पेमेंटचं बघून येते. हा, पेमेंट तर ऑलरेडी सरांनी केलंय. सर? कुठलं सर? एवढ्या डिटेल माहिती नाही आहे. बर, तू बघ, मी जाऊन आले. हा, थँक्यू. ते काल जी छोटी मुलं इथे ऍडमिट झाली होती ना, त्या सगळ्यांचं बिल कोणी भरलं? थांबा, चेक करतो. सर्व मुलांचे बिल धैर्य मुजुमदार यांनी भरले.